आता पाहूया लोकसभेच्या रणसंग्रामासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। पुण्यात 25 एप्रिलला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार। शरद पवार जयंत पाटलांची उपस्थिती असणार। पंतप्रधान मोदींची 29 तारखेला पुण्यात जाहीर सभा। महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ एसपी महाविद्यालयाच्या मैदानावर सभेचं आयोजन। नागपूरसह संपूर्ण विदर्भात यावेळी चमत्कार झालेला दिसेल। कोकणातही सामना एकतर्फीच होणार, संजय राऊतांना विश्वास। विनायक राऊत सध्या स्वप्नांच्या जगात वावरत आहेत। निलेश राणे यांची विनायक राऊतांवर टीका। विनायक राऊत 4 जून नंतर मोठ्या सुट्टीवर जाणार असल्याचा दावा। खडकवासला शिवानी परिसरात पार्थ पवारांकडून सुनेत्रा पवारांच्या प्रचार पत्रकाचं वाटप। खडकवासलाचे आमदार भीमराव तपकीर, महायुतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित। मी राष्ट्रवादीत राहून मुक्ताईनगर विधानसभा लढणार। रक्षा खडसेंचा कोणाला पक्षात घ्यावं की नाही हा अधिकार नाही, रोहिणी खडसेंचं रक्षा खडसेंना उत्तर। रोहिणी खडसेंना भाजपमध्ये आणण्याचा प्रयत्न करू, रक्षा खडसेंनी केलं होतं विधान। भाजपच्या प्रचारात सगळेच पेड कार्यकर्ते। रवींद्र धंगेकर यांचा मुरलीधर मोहोळ यांच्यासह भाजपवर आरोप। राहुल गांधी, प्रियंका गांधी प्रचारासाठी पुण्यात येणार असल्याचीही माहिती। तुम्हाला कोण कुठे दिसते तुम्हाला जास्त माहिती आहे। आमचे सर्व कार्यकर्ते रस्त्यावर आहेत, आमचे कार्यकर्ते आहेत, त्यांचे पेड सगळे कार्यकर्ते आहेत। हा फरक आहे, आमच्या मनापासून आहे सगळे। सोलापूर लोकसभा निवडणुकीतून एमआयएमने घेतली माघार। पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसींच्या आदेशानंतर जिल्हाध्यक्ष फारुख शाब्दींची माहिती। आगामी काळात संविधान वाचवणाऱ्या पार्टीला समर्थन देणार असल्याचंही सुतोवाच। प्रहारचे उमेदवार दिनेश बुब रात्री जुगार खेळतात, आमदार रवी राणा यांचा आरोप। तर बळवंत वानखेडे यांच्या मतदारसंघात दिवे न लावल्याने अंधार असा निशाणा साधत दोघांवरही टीका। दर्यापूर मतदारसंघाचा आमदार त्या दर्यापूरमध्ये दिवा लावला नाही, त्या मतदारसंघामध्ये अंधार आहे। आमचे आदरणीय मोठे भाऊ दिनेश भाऊ दुपारी 12 वाजता उठतात आणि संध्याकाळ झाली तर जुवा खेळतात।